गाइज वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इझिएस्ट वे टू ड्रॉ द डायग्राम ऑफ फॅरिंग्स हे बघणार आहोत. सिन्स फॅरिंग्सची डायग्राम हे BDCमध्ये खूप अवघड दिलेली आहे अँड इट्स नॉट इझी सिन्स एव्हरीवन इज़ नॉट अ ड्रॉयर और जिनकी ड्रॉइंग अच्छी नहीं होती बेसिकली, तो त्यांना हे सगळे डायग्राम्स इझिली जमत नाही. म्हणून इथे मी तुम्हाला एक शॉर्टकट मेथड दाखवणार आहे फॅरिंग्सचे डायग्राम काढण्यासाठी. सो इकडे सगळ्यात आधी मी आउट बॉर्डर ऑफ द फेस तुम्हाला काढून दिलेला आहे. इथं नोज आहे, इथं मी माउथ काढलेलं आहे बिकॉज इथे आणि इथे आपलं खूप इम्पॉर्टंट फॅरिंग्सचा पार्ट प्ले होणार आहे. इथे नेझोफेरिंग्स काढायचं, इथे ओरोफेरिंग्स आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे. सो सगळ्यात आधी आपण इथं नेझल कॅव्हिटी काढूया. इथं काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अँटेरियर नेअर्स प्रेझेंट असतात. तिथून आपण आपली नेझल कॅव्हिटीची स्टार्ट मार्क करणार आहोत एक सर्टन लेवलपर्यंत अँड इथून आपण आपला हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट इथून काढणार आहोत. तर हे आपली ओरिजिन असते कशाची, तर ओरो कॅव्हिटीची ओरिजिन मार्क होते. आणि त्यानंतर आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, सेन्सरी ऑर्गन, दॅट इज आवर टंग, हे काढायचं आहे. सो दिस विल बी मार्क्ड ॲज द टंग. आपल्याला माहिती आहे की टंग हा मॅक्झिमम पार्ट कवर करतो ओरल कॅव्हिटीचा. सो इथं आपण आपली नेझल कॅव्हिटी काढलेली आहे, इथे आपण आपली ओरल कॅव्हिटी कंप्लीट केलेली आहे. ओके, इथं तुम्हाला वाटलं तर तुम्ही रिस्पेक्टिव्ह बोन्स काढून पण या डायग्रामला कंप्लीट करू शकतात. फॉर एक्झाम्पल इथे जे आपले मॅन्डिबल, मॅक्झिला हे सगळे प्रेझेंट असतात ते आपण काढून दाखवू शकतो. काढले नाहीत तरी तुम्हाला जमू शकेल. त्यानंतर इथं आपल्याला कंटिन्युएशन कशाचं असणार आहे, तर ट्रकियाचा, आणि मग मागे कशाचा असणार आहे, तर लॅरिंग्सचा. बरोबर. तर ते करण्यापेक्षा आपण आधी इथून मार्किंग स्टार्ट करून टाकूया. सो इथं मी बॉर्डर मार्क करून टाकते. थोडी छोटी झाली आहे बॉर्डर, सो विल टेक दिस अ बिट ब्रॉडर दिस वे. ठीक आहे. सो इथं जे आपण मार्क करणार आहोत हा जो एरिया असणार आहे इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत जो एरिया असणार आहे, जे मी आता डार्क कलरच्या पेनने इथं शेडिंग देते आहे, हा कसला एरिया आहे, दॅट इज नेझोफॅरिंग्स. तुम्हाला मार्किंग करतानाही सोपी पडेल, नेझोफॅरिंग्सची मार्किंग इथं देऊन द्यायची. त्यानंतर इथून जो हा एरिया ज्यांना मी स्लॅन्टिंग लाईन्सनी मार्क करते आहे, दॅट विल बी मार्क्ड ॲज युअर ओरोफॅरिंग्स. का ओरोफॅरिंग्स मार्क केलेलं आहे, तर ते ओरल कॅव्हिटीच्या मागे आहे म्हणून त्याला आपण ओरोफॅरिंग्स असं म्हटलेलं आहे. इझी. नेझोफॅरिंग्स नेझल कॅव्हिटीच्या मागे आहे, ओरोफॅरिंग्स ओरल कॅव्हिटीच्या मागे आहे. इझी आहे, कळलं असेल तुम्हाला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथून आपली लॅरिंग्स जाते आहे. लॅरिंग्स आठवत नसेल तर जाऊन लॅरिंग्सचा व्हिडिओ बघा. इथून आपली काय जाणार आहे, लॅरिंग्स, आणि त्याच्या मागे आपलं काय जातो आहे, ओरल कॅव्हिटीचं ओपनिंगपासून आपली इसोफेगस. करेक्ट. सो दिस इज द इसोफेगस अँड दिस पार्ट इज द लॅरिंग्स. आता हे जे एरिया आहे लॅरिंग्स आहे, लॅरिंग्स खाली कशाने कंटिन्यू होईल, ट्रकियानी. बरोबर. आता लॅरिंग्सचा मागचा फॅरिंग्स आहे त्याला आपण काय म्हणतो, तर लॅरिंगोफॅरिंग्स. तर इथे जे मी डॉट डॉटने रिप्रेझेंट करते आहे त्याला आपण तुमचं काय म्हणूया, लॅरिंगोफॅरिंग्स. सो खूप इझी वेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे फॅरिंग्सची डायग्राम काढायची. आपल्याला 3 इम्पॉर्टंट स्टेप्स काढायचे आहेत. फर्स्ट नेझल कॅव्हिटी, सेकंड ओरल कॅव्हिटी विथ टंग, आणि थर्ड लॅरिंग्स. आणि यांच्या मागचे जे रिस्पेक्टिव्ह एरियाज असणारे एक सिंगल लाईनमध्ये, दॅट विल बी मार्क्ड ॲज नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स अँड लॅरिंगोफॅरिंग्स. सो एकदा तुम्ही, आय वुड रिक्वेस्ट की पहिले तुम्ही जाऊन लॅरिंग्स आणि फॅरिंग्सचा व्हिडिओ कम्प्लिटली बघा आणि त्यानंतर हा डायग्राम प्रॅक्टिस करा, कारण की हे तुम्हाला 5 मार्करसाठी विचारलं जाऊ शकतं. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे अहेड.